नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये शिवराज मोठेगावकरला अटक करण्यात आली आहे। लातूरमधून ही अटक झालेली आहे। त्या संदर्भात टॉप 9 बातम्या पाहू। तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये शिवराज मोठेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी। शिवराज मोठेगावकरला लातूरमधील नामांकित आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक रात्रभर चौकशीनंतर आज कोर्टात केलं हजर। सीबीआयने अटक केल्यानंतर आरसीसी क्लासेसचा संचालक शिवराज मोठेगावकरचा जुना व्हिडिओ व्हायरल 2026चा नीटचा पेपर कसा गेला याबाबत मोठेगावकर व्हिडिओत नीटच्या विद्यार्थ्यांना विचारत असल्याचं समोर। शिवराज मोठेगावकरच्या फोनमध्ये लीक झालेले नीटचे पेपर सापडले। विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला पेपर दिल्याचं तपासात समोर 3 मे रोजीच्या पेपरची प्रश्नपत्रिका 23 एप्रिललाच मिळाली। नीट पेपर फुटी प्रकरणी 3 विद्यार्थ्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती। सीबीआय कार्यालयात आणखीन 3 जण मास्क लावून चौकशीसाठी दाखल। लातूर आणि नांदेडमध्ये शिवराज मोठेगावकरांच्या क्लाससमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। लातूरमध्ये मोठेगावकर क्लासेसच्या कॅम्पसमध्ये बोर्डावर काळं ऑइल टाकून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठेगावकर यांच्या संपत्तीची चौकशी करा अशी मागणी केली। नाशिक नीट पेपर फुटी प्रकरणी कोट्यावधींची डील झाल्याचा सीबीआयचा संशय। नामांकित कोचिंग क्लास संचालकाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात। पालकांना थेट आरोपी शुभमचा रेफरन्स दिल्याची धक्कादायक माहिती। शिवराज मोठेगावकर यानं पेपर आपल्या मुलासाठी फोडल्याचा संशय। त्याचा मुलगा 12वीला असल्याची माहिती। कोचिंग क्लास चालवत असला तरी मोठेगावकरनं मुलासाठी प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी आग्रह धरला, सूत्रांची माहिती। प्रल्हाद कुलकर्णी आणि इतर आरोपींच्या माध्यमातून मोठेगावकरचं नाव समोर आलं। लातूरमध्ये सीबीआयनं चौकशी करत मोठेगावकरचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी ताब्यात घेतला। मोठेगावकरनं डिलीट केलेला डेटा रिकव्हर केल्यानंतर मोबाईल घेण्याच्या बहाण्यानं त्याला अटक करण्यात आली। तर नीट प्रकरणासंदर्भातल्या आणखीन टॉप 9 बातम्या पाहूया। मनीषा मांढरे निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। कॉलेजच्या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही। मॉडर्न विद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटेंची प्रतिक्रिया। सीबीआयला जी लागेल ती मदत करणार, एकबोटेंची माहिती। सीबीआय तपासात मनीषा वाघमारेंचं थेट एनटी अधिकाऱ्यांशी संपर्क उघड। एनटी अधिकाऱ्यांकडून मनीषा वाघमारेला परीक्षेच्या 6 दिवसांपूर्वी मिळाल्या प्रश्नपत्रिका। पीव्ही कुलकर्णींनी वाघमारेची एनटी अधिकाऱ्यांशी करून दिली होती ओळख। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका दाखल। आरजेडी खासदार सुधाकर सिंह यांची सुप्रीम कोर्टात याचिका। नीट यूजी परीक्षा सीबीटी या मोडमध्ये घेण्याची मागणी। नीट पुनर्परीक्षा 21 जूनला होणार। नीट पेपर फुटी प्रकरणी मॉडर्न कॉलेजचा मोठा निर्णय। सीबीआयच्या अटकेमध्ये असलेल्या प्राध्यापक मनीषा मांढरेंचं निलंबन। मनीषा मांढरे 24 वर्षांपासून मॉडर्न कॉलेजमध्ये प्राध्यापिका। पुण्यामध्ये एनएसयूआयचं मॉडर्न कॉलेजच्या बाहेर आंदोलन। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरेच्या विरोधात एनएसयूआयचं आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। 12वीमध्ये सामान्य कामगिरी करणारे सीएटीमध्ये 100% कसे मिळू शकतात, सचिन सावंतांचा सवाल। चंद्रकांत पाटलांचं यावर काय मत आहे, महाराष्ट्राच्या जनतेला कळायला हवं, सचिन सावंतांचं वक्तव्य। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये नांदेडमध्ये छावा विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आंदोलन। संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीव्ही कुलकर्णी आणि शिवराज मोठेगावकरांच्या फोटोला काळं फासलं। खासगी कोचिंग क्लासेसनं शिक्षणाचा बाजार उठवल्याचा आंदोलकांचा। पुण्यातल्या मॉडर्न कॉलेज बाहेर निषेध नोंदवणाऱ्या एनएसयूआय आंदोलकांची धरपकड। याच कॉलेजची प्राध्यापिका आणि नीट प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरेचा निषेध। मॉडर्न कॉलेजवर कारवाईसह केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरसीसी क्लासेसच्या बोर्डाला एमआयएमनं काळं फासलं। मोठेगावकरांच्या अटकेनंतर एमआयएम ही आक्रमक। तर सध्या तेलाचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे तेलाचा भडका पाहायला मिळतोय आणि महागाईचा फटका जनसामान्यांना बसतोय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 2% अधिकनं वाढलेल्या आहेत। ब्रेड क्रूड ऑइलच्या आता किमती प्रति बॅरल 111.5 डॉलरवर पोहोचलेल्या आहेत। इराण विरुद्ध लष्करी कारवाईसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची तातडीची बैठक पाहायला मिळते। आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजार कोसळलेला आहे। सेन्सेक्समध्ये 900 अंकांची घसरण झाली। आखाती देशातील तणावाने कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा परिणाम पाहायला मिळतो।
डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे। डॉलरच्या तुलनेत रुपया 96.33 वरून आता 96.17 वरती महागाई वाढण्याचा जो आहे तो धोका पाहायला मिळतो। आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजार कोसळलाय। सेन्सेक्समध्ये 900 अंकांची घसरण झाली। आखाती देशातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम पाहायला मिळतो। एसटीच्या तिकीट दरामध्ये 31 मे पर्यंत कोणतीही वाढ नाही। मात्र केंद्र आणि राज्यानं कोणतीही मदत न केल्यास भाडेवाढ अटळ आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे बाजारामध्ये भाज्यांची आवक घटली आहे। आवक घटल्यानं भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली। टोमॅटोचा दर 30 रुपयांवरून 50 रुपयांवर पोहोचला। शेतकऱ्यांनी कापूस विकताच बाजारपेठेत कापसाचे दर वधारले। अमरावतीत कापसाचे दर प्रति क्विंटल 9.5 ते 10,000 रुपयांपर्यंत। महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांनी कापूस 7,500 ते 60,000 पर्यंत प्रति क्विंटल विकला। वाढलेल्या कापसाच्या दराचा व्यापाऱ्यांनाच फायदा होतोय, शेतकऱ्यांना नाही। तब्येत मोठ्या राजकीय टॉप 9 ला नाशिकमधील श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमात ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत नाशिकात असताना वाजे शिंदेंच्या कार्यक्रमाला उपस्थित। वाजेंच्या हस्ते उपमहापौर विलास शिंदेंच्या सभागृहाचं उद्घाटन। ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी घेतली शिंदेंची भेट। शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी जाऊन घेतली भेट। तर आष्टीकरांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चा फेटाळल्या। गेल्या 2 वर्षात 20 ते 25 वेळा शिंदेंना भेटलो, मात्र ठाकरेंची साथ सोडणार नाही, TV9 कडे केलं स्पष्ट। राष्ट्रवादी पुन्हा एक करण्यासाठी सुनेत्रा पवारांचा पुढाकार, सूत्रांची माहिती। तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांसोबत फोनवरून संवाद। आठवड्याभरात पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीचं आयोजन करणार। नेत्यांमधील विसंवाद, गैरसमज दूर करण्यासाठी बैठकीत चर्चा होणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीवरून पक्षात नाराजीचा सूर। आमदारांच्या एका गटाकडून तटकरे पटेलांचं समर्थन, तर दुसऱ्या गटाकडून पार्थ पवार सुनेत्रा पवारांचं समर्थन, सूत्रांची माहिती। तटकरे पटेलांनी पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याने एनसीपी आमदारांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय। पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीला सुनेत्रा पवारांचं समर्थन असल्यामुळे पक्षात 2 गट पडले, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी पक्षच पवारांचा, आम्ही सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी। आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया। रोहित पवारांना आमच्या पक्षाचं राष्ट्रीय प्रवक्ते करावं अशी मागणी करणार आमदार सुनील शेळकेंचा रोहित पवारांना टोला। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला जाणार असल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीत 16 जागांपैकी रायगड आणि रत्नागिरीची जागा राष्ट्रवादीला सुटणार। मात्र राष्ट्रवादीला जागा देण्यास शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा विरोध। अनिकेत तटकरे विधान परिषद निवडणूक लढण्याची दाट शक्यता। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत बोलत राहणार। पक्षचिन्हाच्या सुनावणीवरती संजय राऊतांचं विधान। माध्यमांमधल्या वक्तव्याबद्दल 2 दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टानं ठाकरेंच्या शिवसेनेला सुनावलं होतं। संजय राऊतांनी आपल्या पक्षाची जनतेनं कशी वाट लावली याकडे लक्ष द्या। न्याय व्यवस्थेवर टीका करणं बंद करा। संजय राऊतांनी केलेल्या न्याय व्यवस्थेवरील टीकेला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं उत्तर। आता पाहूयात मोठ्या टॉप 9 घडामोडी। महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा। 16 स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जाणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा। 18 जूनला मतदान, 22 जूनला मतमोजणी होणार। एका पोटनिवडणुकीची घोषणा। महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची केवळ 31.58% उपस्थिती, तर शिवसेनेच्या भावना गवळी आणि एनसीपीचे रामराजे नाईक निंबाळकर तिन्ही अधिवेशनात एकदाही उपस्थित नाही। पत्र लिहून देश सुरक्षित ठेवता येत नाही। बारामतीच्या पठ्ठ्यानं मोदींना लांबलचक पत्र लिहित सल्ला दिला। शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रावरून सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांचा टोला। फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांची डिजिटल क्रांती। महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती। 1 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांकडून ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड, तर तब्बल 70 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी स्वतःचा पीक केपेरा जो आहे तो स्वतः नोंदवल्याची माहिती। मालेगावात अप्पर जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांच्या बैठकीत गोंधळ झाला। वर्षानुवर्ष नदी रडत मिश्रित पाणी जे आहे ते सोडलं जात असल्याचा मुद्द्यावर संबंधित विभाग, सामाजिक कार्यकर्ते आणि याचिकाकर्त्यांची बैठक होती। बैठक ऑन कॅमेरा आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना मज्जाव केल्यानं गोंधळ झाला। अंबरनाथमध्ये शिवसेना भाजपा युतीवर शिक्कामोर्तब झालंय। अंबरनाथ पालिकेमध्ये निवडणुकीतील विरोधी सोबत आल्यानं पालिकाच विरोधक मुक्त झाल्यानं सर्वच जण आता सत्तेत सोबत असल्याचं पाहायला मिळतं।
भोंदू खरात आणि नामकरण आवारे यांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी। कायदेशीर प्रक्रिया करून कारागृहात रवानगी। खरातच्या उद्या सकाळी ईडी ताबा घेणार, त्याला मुंबईतील पीएमएलए कोर्टात हजर करणार। उद्या सकाळी नाशिकमधून खरातला घेऊन अधिकारी मुंबईकडे निघणार।